तर आज आपण आणले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे 301वी. तर त्यावर आपण प्रॉपर ट्युटोरियल आणले आणि परवाच आपण इंस्टाला ती पोस्ट टाकलेली, त्याला तुम्ही भरमसाठ ढीक प्रेम दिला, त्याबद्दल मनस्वी आभार. आणि त्याच्या खाली ट्युटोरियल एवढं म्हणजे कमेंट आले की दादा ट्युटोरियल कधी करताय, लवकरात लवकर ट्युटोरियलना. भरपूर पर्सनल कॉल पण आले की दादा आम्हाला PhD पाहिलं पाहिजे, टिप पाहिलं पाहिजे. मी म्हटलं PLP अजून ते अवेलेबल नाही आहे, कारण का ही PhD आहे आणि थोड्याच दिवसात किंवा थोड्याच वेळात आपली प्रॉपर लेवलला ही डिझाईन येणार आहे. त्यामुळे काय काळजी करू नका. भरपूर ढेक प्रेम दिला त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. प्रत्येक ट्युटोरियलला असं एवढं ढेक प्रेम दिला त्याबद्दल मनस्वी आभार. तर आज आपण 8x24 जी इंस्टाग्रामला सोडली ती थीम प्रॉपर लेवलला तुम्हाला काय चेंजेस करायचे असतील तर नक्कीच करू शकता. ते सगळे मी तुम्हाला पुढे सांगतोच काय विषय आहे. आणि एक आहे आपली 8x22. तर या दोन्ही डिझाईन 8x24 आणि 8x22. 8x24 हे आपली झाल्या ऑनलाईन क्लासला आणि 8x22 हे आपली झाल्या ऑफलाईन क्लासला. म्हणजे ज्या ऑर्डर येतात त्या लाईव्हमध्ये आपल्या क्लासला शिकवल्या जातात. इतपत प्रॉपर लेवलला कसं मॅनेज करायचं असते, क्लायंट काय पेमेंट घ्यायचं किंवा काय साईज घ्यायची, प्रॉपर लाईव्ह डिझाईन कशी करायची, क्लायंट कशामध्ये सॅटिस्फॅक्शन होतोय, म्हणजे पुढचं कस्टमरला कशा प्रकारची डिझाईन पाहिजे असते समाधानकारक, या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये कव्हर केल्या जातात. तर तीच आपण आज गोष्ट बघणार आहे. भरपूर ढीक प्रेम द्या नक्कीच. कमेंट भरपूर जणांनी करायचं आहे बघा, ही एक नम्र विनंती. बाकी क्लासचाही विचार करा. येत्या आपल्या 15 तारखेला जी काय बॅच चालू होणार आहे तिची काही लास्टची ठराविकच सीट राहिल्यात. भरपूर ढीक प्रेम दिला त्याबद्दल खूप खूप आभार. ऑनलाईनची पण आणि ऑफलाईनची पण लिमिटेड सीट्स आपण घेतोय, त्यामुळे जे कोणी इच्छुक आहेत ती लवकरात लवकर ॲडमिशन डन करा. ऑनलाईनचा आपला क्लास 22-23 दिवसांचा असतोय. तो दररोज 1.5 तास क्लास असतोय. जो क्लास होईल तिचं डेलीचं रेकॉर्डिंग भेटते, यासोबत 65 ते 70 GB डाटा मटेरियल, 3 सॉफ्टवेअर, तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि सर्टिफिकेट भेटते. यामध्ये फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स कव्हर करून ऑल टाईप डिझाईन, ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये काही गोष्टी आहेत, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी. प्रॉपर हा सगळा सिक्वेन्स आहे 3600 रुपयाचा. 3600 रुपये ऑनलाईन क्लासची फी आहे. तर राहिला विषय आपल्या ऑफलाईन क्लासचा. तर ऑफलाईन क्लास हा सांगली येथे आहे. ॲड्रेस काय आपल्या क्लासचा, सांगली ST स्टँडजवळ, सांगली कोल्हापूर हायवे रोड टच आपलं ऑफिस आहे. बाकी क्लासचं स्वरूप मी तुम्हाला सांगतो. हा आपला क्लास 30 दिवस प्लस 1 महिना प्लस असतोय. जे बाहेरून येणार आहेत त्यांची राहण्याची जेवणाची उत्तम सोय केली जाईल. प्रॉपर त्याची 7000 एक्स्ट्रा फी जाते. ओनली टोटल क्लासची फी आहे 10,000 रुपये. जेवणाचं राहण्याचं असेल तर 7000 एक्स्ट्रा. टोटल 17,000मध्ये संपूर्ण महिन्याचा सगळा क्लास कव्हर होईल. यामध्ये तुम्हाला 110-120 GB प्लस डाटा मटेरियल भेटतोय. 1.5 तास शिकवलं जाईल. हे जे डेलीचं रेकॉर्डिंग भेटेल. 2-3 तास चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होईल लाईव्हला. यामध्ये ऑल टाईप डिझाईन म्हणजे फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स पहिलं 5-6 दिवस, त्यानंतर ऑल टाईप डिझाईन, बड्डे, वेडिंग, इलेक्शन, अल्बम, डिजिटल प्रिंटिंग, सिनेमॅटिक, सनवर जयंती, ऑल टाईप. त्यानंतर ॲडोबी इलस्ट्रेटर जे दुसरं सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन राहील. फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी, असा सिक्वेन्स आहे. यासोबत तुम्हाला 110-120 GB प्लस डाटा मटेरियल भेटेल. फ्रेम स्वरूपातील सर्टिफिकेट भेटेल. तुमच्या नावाची छान अशी कॅलिग्राफी भेटेल आणि 3 सॉफ्टवेअरही यामध्ये भेटतील, फोटोशॉप, इलस्ट्रेटर आणि फिल्मोरा. मी तुम्हाला फीचं स्ट्रक्चर सांगितलं आहे. वर तुम्हाला नंबर दिसल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. राहिला विषय फक्त मोबाईलच्या क्लासचा. ज्यांच्याकडे ओनली मोबाईल अवेलेबल आहे, ऑलरेडी मोबाईलचा क्लास झाला आहे लाईव्ह ऑनलाईन 25 दिवसांचा. 25 व्हिडिओज व्हॉट्सअपला भेटतील. म्हणजेच हा रेकॉर्डेड क्लास भेटतोय. एक व्हिडिओ 1.5 तासाचा, असं ज्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ भेटतील. यासोबत तुम्हाला सर्टिफिकेट, ॲप्लिकेशन्स, मटेरियल सगळा भाग भेटेल. यामध्ये ऑल टाईप डिझाईन, बेसिक ॲडव्हान्स कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग सगळं शिकवलं आहे. 1500 रुपयाचा क्लास आहे. 1500 रुपये पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकला, ज्या काय डिटेल्स आहेत, नाव, गाव, जिल्हा, ॲडमिशन प्रोसेस करून लगेच आपल्याला क्लास भेटतोय. हा रेकॉर्डेड आहे त्यामुळे लगेच भेटतोय. तर ह्या सगळ्या क्लासेस स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं आहे. कोणता पाहिजे नक्कीच वर तुम्हाला नंबर दिसल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया. चला तर फायनली आपल्या आजच्या ट्युटोरियलला बेसिक टू ॲडव्हान्स स्टेप बाय स्टेप बघायला सुरुवात करूया. तर पहिली आपली थीम आहे 8x24ची आपण पहिली थीम केल्या. तर प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स सगळं बॅकग्राऊंडपासून आपण भाग बघूयात. या प्रॉपर भरपूर जणांची मागणी होती, दादा आम्हाला PLP पाहिजे. भरपूर जणांची मागणी होती PhD पाहिजे. तर नक्कीच दोन्ही फाईल दिलेल्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच चेक करू शकता. तर पहिला भाग आपण ॲड केला आहे बॅकग्राऊंडचा. हे बॅकग्राऊंड तुम्हाला कुठं बघायला भेटेल, आपल्या ह्याला जर गेला तुम्ही पिंट्रेस्टला, काय सर्च करायचं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तयार पण करू शकता. काही गोष्टी भरपूर मिक्स पण केल्या सोडा. पण प्रॉपर अशा थीमचं बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर गॅलेक्सी स्पेस बॅकग्राऊंड टाकायचा बघा. फक्त काय गॅलेक्सी स्पेस बॅकग्राऊंड टाकला की सेम टू सेम ह्या थीमचा रिझल्ट येऊन जाईल. आत्ता नक्कीच व्हिडिओ थांबवून जाऊन बघितला तरी चालेल. पिंट्रेस्टला एवढं लक्षात ठेवा. आता यावर गोष्टी आपण ॲड करत जाणार आहे. फाईल प्लेस इमडेड यावर आपण एक गोष्ट ॲड केली आपली चांगल्या प्रकारची. जरा उगच आपलं प्रॉपर लेन्स करेक्शन, लेन्स टाईपमध्ये गोष्टी ॲड केल्या. जरा उगच आपली फायर किंवा फ्लॅग म्हणू शकता त्या टीममध्ये ॲड केले. जरा इथं कलर डॉच किंवा ओव्हरले बिवरले केला की अजून चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिक्सिंग थीमचा येईल.
त्यानंतर पुढचा भाग आहे आपला जरा बॅटल थीममध्ये इथं काही गोष्टी ॲड केल्यात. ह्याचाही ब्लेंड मोड चेंज. कोणती गोष्ट चेंज करायची असेल म्हणजे एक प्रकारे बॅकग्राऊंडला मॅच करायचं तर कलर डॉच करायचा बघा ब्लेंड मोडवर, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा भाग आहे आपला जरा काही फायरच्या गोष्टी दिल्यात प्रॉपर लेवलला, ह्याचा पण ब्लेंड मोड चेंज. एक प्रकारे स्क्रीन तर करा किंवा कलर डॉच करा. स्क्रीन करा, बेटर आणि छान लुक अपेल. याला मी लावतोय जरा कलर बॅलेन्स. जरा मला एक प्रकारे भगवा टोन पाहिजे आहे, त्यामुळे मी जरा येलोइश टोन वळतो बघा. चांगल्या प्रकारे आपला भगवा झाला. आणि त्याचबरोबर मला याला डाऊन पण करायचं कारण का मला एवढे हेवी नको आहे, त्यामुळे मी जरा एक्सपोजर याचं कमी करतो. एक्सपोजर तर कमी करा किंवा एक प्रकारे याला लावायचं लेवल्स. ही लेवल आहे की नाही लेवल, ही तर नक्कीच डाऊन करा. आउटपुट लेवल केला तरी चालेल. डन चांगल्या प्रकारे. तर इथंपर्यंत आपला बॅकग्राऊंडचा भाग तयार झाला. आता आपला आला राईट साईडचा फ्लॅग. यावर काही टेक्स्ट गोष्टी आहेत छान अशा. धर्मरक्षिणी किंवा हिंदू धर्मरक्षिणी चांगल्या प्रकारचं वाक्य आहे. बाकी हा आपला छान असा फोर्ट किल्ला त्यांचा जो इंदोरचा आहे चांगल्या प्रकारे तो आपण ॲडप्ट केला आहे सिनेमॅटिक वेमध्ये. मिक्सिंग सिनेमॅटिक थीम केली आहे जरा क्रिएटिव्ह नॉर्मल या बेस्ट लेवलला. हे आपल्या लॉंग शॅडोची गोष्ट आहे. लॉंग शॅडोचा भाग टेक्स्टचा भाग आहे त्यामुळं. त्यानंतर मग आपल्या मातीच्या पाठीमागला एक प्रकारे सर्क्युलर भाग. यावर ऑलरेडी ट्युटोरियल आलं आहे पण ते बहुतेक मला वाटते मोबाईलवरचं आले. आपण लवकरात लवकर PC वरचं पण आणू. गोल सर्कल कसा करायचा हो म्हणजे टेक्स्टच्या बाबतीतला. बाकी काय पाठीमागे शेप घेतला आणि त्याला टेक्स्चर लावले ती गोष्ट वेगळी. आणि याचा ब्लेंड मोड कलर डॉट ठेवल्या कारणास्तव चांगल्या प्रकारे ते मिक्स झाले. हे सगळं चेक करा तुम्ही आपल्या PhD फाईलला ते नक्कीच, किंवा स्वतःला पण तुम्हाला तयार करायला काय अडचण नाही. इथं आपल्या मातीचा फोटो AI जनरेटेड प्रॉपर. ही पण थीम सगळी लाईव्ह आपण AIला केली. फोटो एक वेगळा होता पण नक्कीच आपण ChatGPT असेल किंवा म्हणजे एक प्रकारे AIचा पण वापर आपल्या डिझाईनमध्ये होतोय. मग त्याचं सांगून प्रॉपर की फोटो कसा रिजनरेट केला, प्रॉपर फोटो हाफ क्रॉपमध्ये होता, मग ती कशी रिकवर करायची प्रोसेस बिसेस ती सगळी आपल्या क्लासमध्ये सांगितलं जाते. विथ जर तुमची इच्छा असेल तर आपण इथं पण ट्युटोरियल आणू, नो प्रॉब्लेम. त्यानंतर इथं आपला पुढं लावा, ह्या साईडला आपला डायलॉग आहे त्याचा आपण लॉंग शॉट लावला आहे. त्यानंतर ह्यो तयार असा थीमचा डायलॉग घेतला. आता इथे मी डायरेक्ट ॲड केला आहे पण हे तुम्हाला आपल्या PhD फाईलला किंवा टिप फाईलला एडिटेबल भेटेल, नो प्रॉब्लेम. धर्मरक्षिणी संपूर्ण डायलॉग थीम. त्यानंतर महादेवांची थीम ठेवली आपण. महादेवांचा आपला वन साइडेड फेस व्हॅल्यूचा भाग आपण ॲड केला आहे. फेस व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे सगळ्यांच्या बाबतीतली सगळी. इथं जरा टेम्पल टाईप आपण ॲड केलं आहे तिकडचंच त्या लेवलचंच. त्यानंतर इथं आपला प्रॉपर घोड्यावर बसलेला आपला इमेज आहे त्यामुळे इथं जरा आपण टेकडी टाईप किंवा हिल थीममध्ये आपण गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यानंतर ह्यो पण आपल्या बॅक साईडचा त्यांच्या भाग. इकडं जसं आपण सर्क्युलर टेक्स्ट ॲड केले तसंच तिकडं पण ॲड केले. आणि मग आपला घोड्यावर सेटअप झालेला फोटो अतिशय सुंदर आणि बेस्ट लेवलला. ह्या इमेजमध्ये वेगळा दिला आणि दुसऱ्या इमेजमधला अतिशय छान आणि वेगळा आहे. ओके तो पण बघा म्हणजे दुसऱ्या बॅनरमधला तो पण आपण थोड्याच वेळात बघणार आहे. त्यानंतर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त वर चांगल्या प्रकारचा आपला हा DG शिवाय फॉन्ट. त्याच्यावर पुण्यश्लोक राजमाता. जरा उगत सेंटर चुकलाय, राईट साईडला घेतो. अलाइनमेंट बघा, अलाइनमेंट शिका. डिझाईनमधनं अलाइनमेंट शिकायची गोष्ट आहे, बाकी काय नाही. बाकी तुम्हाला सगळं जमते, फक्त अलाइनमेंट जमली चांगल्या प्रकारे की डिझाईन आपली नेक्स्ट लेवल दिसत्या. ही असत्या खासियत, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं विनम्र अभिवादन ही आपण थीम टेक्स्ट घेतलेला आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर इथं आपण आपला पट्टीचा भाग खालचा ॲड केला आहे विथ टेक्स्चरवाली पट्टी आहे. आणि मग इथं आपला शुभेच्छुक जरा चेंज आहे. आपल्या थंबनेलला वेगळं शुभेच्छुक आहे, हे वेगळं शुभेच्छुक आहे. ओके समजून घ्या फक्त. शेवटी तुम्हाला पट्टी आणि आयोजक किंवा विनम्र अभिवादन पाहिजे आहे. विनम्र अभिवादन दुसऱ्या डिझाईनला आहे, त्यातलं तुम्ही त्यातल्या मटेरियलचं घेऊ शकता किंवा डायरेक्ट चेंज पण करू शकता. जे एडिटेबल PhD त्याला डायरेक्ट चेंज पण करता येते, नॉट अ प्रॉब्लेम. आणि बाकी जरा आपला आपण लेन्स फ्लेअरचा भाग लावला, याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे. स्क्रीन किंवा कलर डॉज मारला तरी चालेल. स्क्रीनच करा, बेस्ट होऊन जाईल. ही झाली आपली पहिली डिझाईन. फायनल इफेक्ट काय मारायचा आहे प्रॉपर लेवलला. पहिली गोष्ट म्हणजे फोटो फिल्टर मारायचा. यातला कलर पिक मारायचा, कोणताही कलर करा. फक्त कलर पिक करते वेळी मास्क शूज असते ते फोटो फिल्टरला टाका, यातला कलर पिक मारा आणि असा जरा लाईट कलर ठेवायचा आहे आणि वडा. अतिशय सुंदर आणि बेस्ट आणि खतरनाक लेवलला आपला हा जरा इफेक्ट बसतोय. त्यासोबतच जरा कलर बॅलन्स ॲडजस्ट करा सुंदर प्रकारचा. आणि जरा लास्टला कॉन्ट्रास्ट जरा लावा हेवी. आणि पुन्हा एक्सपोजर आणि जरा गॅमा करेक्शन जरा लेपला वाढायचा आहे. खतरनाक नादखोळा बेस्ट लेवलला बघू शकता ही कंप्लीट डिझाईन. चला तर आता आपण बघूयात पुढची डिझाईन.
ही सेव्ह कशी करायची आहे, फाईल सेव्ह ॲजमधून तुम्ही सेव्ह ऑन युअर कॉम्प्युटर, ही टिप फाईल आहे. टिप फाईलच कधी सेव्ह करा PHDपेक्षा, कारण का इमेज थंबनेल दिसते चांगल्या प्रकारे, जास्त क्वालिटीची पण होत्या बेस्ट लेवलला. आणि नक्कीच जर तुमचं अर्धवट काय काम असेल, तुम्ही बाहेर सोडून जाणार असेल तर 2-2 फाईल सेव्ह करा, कारण का एक फाईल क्रॅश झाली, काही प्रॉब्लेम झाला तर दुसरी फाईल आपल्याला सपोर्टला राहते, एवढं लक्षात ठेवा. टिप फाईल सेव्ह करायची आणि जर तुम्ही प्रिंटला देणार असाल तर JPG जे काही 4 ऑप्शन आहे ते नक्कीच सेव्हला टाकायचं, एवढं लक्षात ठेवा, बाकी काय नाही. बाकी मग सोशल मीडियासाठी काय तुम्हाला माहितीच आहे, फाईल एक्सपोर्ट ॲज. चला दुसरा भाग आहे आपला, तो बघूयात आपण. या फाईल ओपन डिझाईन 2. पहिला आपला भाग आहे बॅकग्राऊंडचा. बॅकग्राऊंड पण त्याच टाईपमध्ये बॅटल थीम त्या टाईपमध्ये घेतली, पण जरा इथे लेफ्ट राईट साईडला जरा आपण टेम्पल मिक्सिंग केले. हे जरा मोबाईलमध्ये त्यांनी प्रॉब्लेम करते, त्यामुळे टायर आपण थीमचं बॅकग्राऊंड दिलं आहे. अशा टाईपचं बॅकग्राऊंड कसं बनवायचं किंवा या टाईपच्या बॅकग्राऊंडचं आपण बंडलच देऊयात चांगल्या प्रकारे, जेणेकरून तुम्हाला सणवार जयंतीला यूज करता येईल लवकरात लवकर. ओके, तुमची काय इच्छा आहे, तुमचं काय मत आहे नक्कीच कळवा. तर या प्रकारे आपण प्रॉपर फायर पार्टिकल्स त्यामध्ये ॲड केल्यात. स्क्रीन याचा ब्लेंड मोड केला आपण, स्क्रीन, एवढं लक्षात ठेवा, स्क्रीन ब्लेंड मोड. आणि त्यानंतर मग पुढचा भाग आपला यासोबत सेपरेट आपण हा भाग दिला आहे, हा आपला आहे ग्रेन्सचा, नॉईजचा. याचा ब्लेंड मोड करायचा, ओव्हरले नेक्स्ट लेवल. 2 मिनिटात बॅकग्राऊंड बनते, बघू शकता, नाद खोळा. ओके, त्यानंतर पुढचा भाग आपला फ्लॅग. इथं जरा वेगळा डिफरंट फ्लॅग घेतला आहे. त्यानंतर इथं आपल्या त्याच प्रकारे किल्ल्याचा भाग, हा किल्ला वेगळा आहे, हा किल्ला वेगळा आहे, म्हणजे एक प्रकारे सेमच आहे पण जरा वेगळी थीम आहे, एवढं लक्षात ठेवा. शेवटी जे काही लॉंग पोस्ट असतात, म्हणजे एक प्रकारे 10x30, 10x25, 22, याला बऱ्यापैकी लेवल सेमच थीम, म्हणजे एक प्रकारे डिफरंट करून जरा, कारण का शेवटी डिटेल्स इम्पॉर्टंट आहेत, जरा सिनेमॅटिक वे इम्पॉर्टंट आहे, बाकी काही नाही. हा जरा साईज चेंज झाली की आपण करू शकतो गोष्टी युनिक आणि नवीन. तर इथं आपला मातेच्या पाठीमागचा भाग, हे आपले छान प्रकारची मला पर्सनली आवडलेली नक्कीच ही पण AI जनरेट आहे बघा, भरपूर क्वालिटी बेस्ट आहे, संपूर्ण स्किन बिन स्मूथ केलेले आहे, चेकआउट मारा, बघू शकता. फाईल प्लेस इमडेड. त्यानंतर आपला लॉंग शॉडोचा भाग इकडे आपण ॲड केला राईट साईडचा. त्यानंतर इथं हिंदू धर्मरक्षिणी, इकडे फक्त धर्मरक्षिणी आहे, इकडे हिंदू धर्मरक्षिणी आपण केले, चेकआउट करा. त्याच्या पुढचा भाग जरा काही डायलॉग बिलॉग आहे ते आपण सेमच थीम ठेवल्या, जरा तुम्ही चेंज करणार असेल तर बेस्ट लेवलला चेंज करू शकता. इकडं आपला आहे महादेवांची थीम, बेस्ट आणि बेटर. फक्त मी याला आपल्या महादेवांच्या यांना इमेजला लेअरला एक एक्स्ट्रा आपला मास्क लावतो आणि जरा मी इकडनं फक्त ब्रश ब्लॅक कलर व्हाईट मास्क आहे, इथं जर ऑपेसिटी फ्लो आपला कमी करू तुम्ही आणि जर इकडनं मारून घेतो, म्हणजे मिक्सअप करून घेतो, कारण का जरा ते शार्पली दिसाले त्या कारणास्तव. चला, फाईल प्लेस इमडेड महादेवांचा थीम आपला ॲड झाला. त्यानंतर आता मातेचा आणि परत आपल्या प्रकारे ही अशा टाईपमध्ये ती ओरिजिनल इमेज होती, त्याला आपण मगाशी इकडची जी काही इमेज आहे ही चेंजअप केल्या बघा, जरा वाढवून, एवढं लक्षात ठेवा. फाईल प्लेस इमडेड. पुन्हा आणि खालचा भाग आपला संपूर्ण मॅचिंग आणि मिक्सिंगचा फेड देण्याचा. त्यानंतर मग इथनं आपला लॉंग शॉट पण ॲडअप केला आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर आता काही गोष्टी आहेत, पुण्यश्लोक राजमाता, याला जरा आपण इटॅलिक आणि जरा काही चेंजेस केल्यात, डिस्टॉर्ट करून, डिस्टॉर्ट म्हणू शकता किंवा वॉर्प म्हणू शकता, डिस्टॉर्टच म्हणतात त्याला, डिस्टॉर्ट करणे. विनम्र अभिवादन. त्यानंतर आपल्या मधला पिकचा भाग चेंजेस तुम्ही करा भरपूर चांगल्या प्रकारे. ही नम्र विनंती. 301व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ओके. त्यानंतर पुढचा भाग आपला पट्टीचा खालच्या, जरा पट्टीमध्ये काही चेंजेस आहेत, जरा युनिक पट्टी आपण ट्राय केल्या, जरा तिरकं आणि जरा उगाच मॉडिफाईड, याला पण टेक्स्चरच लावले डार्कवालं. आणि मग खालचा आपला समस्त धनगर समाज, होळकर चौक, मालगाव. इथं अभिवादक आहे बघा, ह्यातला अभिवादक घेऊ शकताय. आणि इथं पण आपलं रिफ्लेक्शन आपण चांगल्या प्रकारे लावले. इथं आपण केला आहे स्क्रीन. टोटल झाली अशी 2 डिझाईन 2 थीम, अतिशय बेस्ट. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. बाकी हे जे काय सगळं मी फायनल इफेक्ट्स आहेत ते नक्कीच मी इकडं पण मारतो, जेणेकरून सेमच आपली थीम आहे, त्यामुळे सेमला सेम आपलं जे काय ऑलरेडी ॲडजस्टमेंट आहेत ते चालून जातील. तर टोटल कशी वाटली डिझाईन नक्कीच मला कमेंट करून कळवा. बाकी लाईक करा, शेअर करा आणि ढीक प्रेम द्या. बाकी क्लासचा विचार करा, वर तुम्हाला नंबर दिसाला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. बाकी भेटवलो करतो पण एकदम चांगल्या विषयाड ना व्हिडिओमध्ये तोरबाय काळजी घ्या. टेक केअर, लव युअर ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.